विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं खाण उद्योगानं उत्पात माजवलेला आहे, 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एटापल्ली तालुक्यात असंख्य राजकीय सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्यांची वेदना मला सांगितली की ही जी लॉयड स्टील नावाची कंपनी आहे, ही भारतीय जनता पक्षाची जणू काय भागीदार असल्याच्या पद्धतीने तिथे उत्पात माजवते. पाण्याची झरे, तलाव याच्यामध्ये खनिज मिश्रित संपूर्ण केमिकल जात आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. तिथे जो चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये गुरं अडकून मरतायत. त्यात 7 गायी मेल्या, गोमाता. त्यानंतर शेतीचं नुकसान होते मोठ्या प्रमाणामध्ये आणि संपूर्ण प्रशासन हे विकलं गेलं असल्यामुळे खाणींच्या ज्या मालकांच्या तक्रारी कोणी घ्यायला तयार नाही. याचं कारण हे जे उद्योग आहेत, या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ्या मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत आणि इतर राजकीय पक्ष त्यांच्या पेरोलवर आहेत. माझी मागणी आहे की ताबडतोब त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे. कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण खातं? सांगा ना मला. झाडं तोडली जात आहेत त्या भागामध्ये खाण उद्योगाच्या नावाखाली. तुम्ही जो नक्षलवाद संपवलेला आहे असं म्हणताय, तो का या खाण उद्योगाला मोकळं रान देण्यासाठी? खाण उद्योगासाठी नक्षलवाद संपवला की जनतेसाठी संपवला? नक्षलवाद्यांचा त्रास हा अशाच उद्योगांना होता जे जनतेच्या छातीवर बसून निर्माण करत होते. त्यांचं आणि या लोकांचं भांडण होतं. आता जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना जर खरोखर शेतकऱ्यांची, सामान्य जनतेच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात काही जाणीव असेल तर त्यांनी अशा प्रकारचे पाणी गढूळ करणारे, पाणी विषारी करणारे, शेत जमिनी खतम करणारे जे उद्योग आहेत त्या संदर्भात कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. एका उद्योगाकडून देणग्या घेऊ नका ना, जनतेला वाचवा. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कशा पद्धतीनं अशा उद्योगांसाठी सरकार पायगडा घालत आहे. एकनाथ शिंदे डेप्युटी CM, बरं का, यांनी जे नवीन धोरण काय इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीच्या नावाखाली मुंबईसह महाराष्ट्रातली प्लेग्राऊंड्स, मुलांना खेळण्यासाठी जे प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंड्समध्ये 30 ते 40% जागा बिल्डरांना देणार. हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स असे निर्माण करणार आणि मग त्यातून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते परत आमदार खासदार विकत घ्यायला. मुलांची प्लेग्राऊंड खायची वेळ आली का तुमच्यावरती? काय करतात देवेंद्र फडणवीस? मुलांच्या मैदानावर तुम्ही आता डोळा ठेवताय का? या राज्यात तुम्ही मुलांचे प्लेग्राऊंड म्हणजे खेळायची आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवता जागा घेताय. तुम्ही 5 स्टार हॉटेल बांधणार राज ठाकरेंच्या घरासमोर, वीर सावरकरांच्या स्मारकासमोर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर, जिथे संयुक्त महाराष्ट्राचं मुहूर्तमेढ रोवली त्या शिवतीर्थावरती सुद्धा प्लेग्राऊंडच आहे म्हटलं तर. मग तुम्ही एकनाथ शिंदे तिकडल्या 30% जागेवरती कोणत्या 5 स्टारच्या मालकाला, कोण त्यांच्या तो ठाण्यातला आहे ना एक बिल्डर, कोणते त्यांचा पार्टनर, काय त्याचं नाव, आशर लोढा, यांना तुम्ही शिवतीर्थावरती 30% जागा, मैदान 5 स्टार हॉटेल बांधणार आहात. परळचं कामगार मैदान, नरे पार्क, जांभुरी मैदान, इकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पार्टनरशिपमध्ये 5 स्टार हॉटेल बांधणार आहेत. कुपरेज मैदान, ठाण्याचं सेंट्रल मैदान, गावदेवी मैदान, काय सांगा ना. उद्या वानखेडे स्टेडियम जागा जास्त आहे म्हणून 5 स्टार हॉटेल बांधतील. हो, याच्यामध्ये भूमिका केली पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्रातल्या मुलांना आणि पालकांना मैदान वाचवण्यासाठी तुम्हाला किती खायचं आहे
किती खाणार आहात तुम्ही आणि कुठे घेऊन जाणार आहात तुम्ही? कशा करता चाललंय सगळं हे? तुम्ही आता मुलांच्या मैदानापर्यंत आलेला आहात, प्लेग्राऊंड्स. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. प्रधानमंत्र्यांचं न खाऊंगा न खाणे दूंगा हे धोरण महाराष्ट्रात लागू नाही असं दिसतंय मला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मिळून खात आहेत, हे मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय. जे सुरजागडच्या खाणीसंदर्भात मी आत्ता बोललो तेच मी इथे बोलतो आहे. ही कसली पॉलिसी आहे, कसलं धोरण आहे, काय आहे? उद्या माझ्या घरासमोर लहानसं हे आहे, जागा आहे, हे घेतील नाही म्हणजे इथे 5 स्टार बांधा.